Good afternoon, students. So we see here examples of find the infimum and supremum of the following sets. We have to find here infimum and supremum of the given sets, and we have to verify if it exists, then whether it belongs to a given set or not. So first example, so this is a finite set. We have to find here infimum. Infimum means greatest lower bound, and supremum means least upper bound. So it has two names, either least upper bound or supremum, greatest lower bound or infimum. So this is a finite set, and we have seen in the last example every finite set is a bounded set, means it is bounded above as well as bounded below. So therefore here both both upper bounds as well as lower bounds exist. So first we find here supremum for this set, that is the least upper bound. To find the supremum of set, so we find here upper bounds. So here set of upper bounds, set of upper bounds. So set of upper bounds of this given set, या सेटचा अप्पर बाउंड म्हणजे असे नंबर्स जे की या सेटच्या प्रत्येक एलिमेंटपेक्षा मोठे किंवा कमीत कमी एकाशी बरोबर असतील. तर इथं 9 हा एक अप्पर बाउंड होईल, कारण 9 हा सेटच्या प्रत्येक एलिमेंटशी इक्वल आहे, याच्याशी इक्वल आहे एकाशी. 9 हा प्रत्येक एलिमेंटपेक्षा ग्रेटर आहे आणि ह्या ॲटलिस्ट एका एलिमेंटशी इक्वल आहे. मग 9च्या पेक्षा मोठा प्रत्येक रियल नंबर हा या सेटचा अप्पर बाउंड होईल. 9 त्यानंतर मग म्हणजे 9.1, 9.2 याच्यामधले पुन्हा 9.11, 9.12 हे सगळे रियल नंबर्स असतील. इथं फक्त समजण्यासाठी आपण इंटिजर्स घेऊ, 10, 11 आणि डॅश डॅश. हे सगळे 9 पेक्षा ग्रेटर सगळे रियल नंबर्स हे अप्पर बाउंड्स आहेत. सगळ्या अप्पर बाउंड्सच्या सेटमधला लिस्ट काय 9. सो लिस्ट अप्पर बाउंड इज इक्वल टू 9. लिस्ट अप्पर बाउंड ऑफ दिस set is a 9. That is supremum. Least upper bound of the supremum is a 9. So here now we see here, and here 9 that is a supremum belong to the set. Least upper bound or supremum belong to a given set. Supremum हा given set चा एलिमेंट आहे. आता आपल्याला व्हेरीफाय करायचे इन्फिमम. इन्फिमम म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड. या सेटचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड म्हणजे अगोदर आपल्याला याचे लोअर बाउंड्स काढावे लागतील. सेट ऑफ लोअर बाउंड्स, लोअर बाउंड्सचा सेट, सगळे लोअर बाउंड्स या सेटमध्ये कलेक्ट करून. लोअर बाउंड्स म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट किती 1. 1 पेक्षा लहान असणारे सगळे रियल नंबर्स यामध्ये असतील. 1, 1/2 म्हणजे 0.5, 1/3, 0. इथं याच्यामध्ये रियल नंबर्स खूप आहेत, फक्त आपण काही लिहितोय. आणि 0 पेक्षा लहान असणारे सगळे रियल नंबर्स. सगळ्या लोअर बाउंड्समधला ग्रेटेस्ट कुठला आहे 1. ग्रेटेस्ट लोअर बाउंडलाच आपण काय म्हणतो इन्फिमम. इन्फिमम और ग्रेटेस्ट लोअर बाउंड इज ए 1. आणि आताच बघितलं आपण सुप्रीमम हा 9 आहे, हा या सेटचाच एलिमेंट आहे. इन्फिमम देखील गिवन सेटचाच एलिमेंट आहे. So now we see here second example. So just we write here least upper bound or supremum is equal to 1 belongs to given set. Then greatest lower bound or infimum, least upper bound supremum is a 9, and this is a 1 belong to given set. So next here example, next example, that is here this set which contains -1, -1/2, -1/3, -1/4 and dash dash dash. So here on the number line this is 0, and to the right of 0 positive integers, here 1, and to the right or left of 0 negative integers, -1, and here -2 and infinite number of integers. So in between 0 and -1 here is a
-1/2. वेर इज ए 1/3 विल बी हिअर, -1/3 इथं लिहिण्यासाठी जागा नाही, आय राईट हिअर, -1/3 इथे असेल. त्यानंतर -1/4 समथिंग इथे येईल, -1/4, -1/5 इकडे येईल, -1/6. जसं जसं जाईल हे पुढचे नंबर -1/5, 1/6, 1/7, 1/8 हे सगळे 0च्या जवळजवळ जातील. म्हणजे जसं बघा -1/2 आहे, -1/2 म्हणजे -0.5, याचा डेसिमलमध्ये 0.5, 1/3 म्हणजे 0.33, 1/4 म्हणजे 0.25 आणि -1/5 म्हणजे 0.20, -0.20. म्हणजे हे सगळे 0च्या जवळजवळ जात आहेत, 0च्या जवळजवळ जातात, पण 0 एक्झॅक्टली होणार नाही याची व्हॅल्यू. याच्यानंतर अजून 1/6 घेतला तर -0.18, -0.18, म्हणजे ह्या व्हॅल्यू ह्या 0कडं ॲप्रोच होत आहेत. तर आता याच्यामध्ये 0 हा मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान -1/2 आहे, आणि इकडं -1 आहे. या सेटमध्ये -1 आणि इकडं ह्या सेटचे मेंबर्स हे 0कडं ॲप्रोच होत आहेत. म्हणजे अगोदर आपण या सेटचे एलिमेंट्स बघितले. आता आपल्याला याचे या सेटचा सुप्रीमम एक्झिस्ट होतो का बघणार आहेत आपण. म्हणजे -1 आणि 0 याच्या दरम्यान या सेटचे एलिमेंट्स आहेत, -1 आणि 0च्या मध्ये. 0 ह्या सेटमध्ये एलिमेंट येणार नाही. म्हणजे जरीही 0कडे अप्रोच होत असेल तरी एक्झॅक्ट 0 ही व्हॅल्यू या सेटचा मेंबर 0 असणार नाही. म्हणजे -1 ते 0च्या मध्ये या सेटचे एलिमेंट्स आहेत, पण -1 या सेटचा एलिमेंट आहे. तर आता अप्पर बाउंड्स ह्या सेटसाठी काढायचे आहेत. अप्पर बाउंड्सचा सेट आपण जर बघितला, अप्पर बाउंड्स कोणते असतील, या सेटमध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट कुठला आहे. आता अप्पर बाउंड्स कुठले मिळतील आपल्याला, म्हणजे अप्पर बाउंड म्हणजे असा नंबर की त्या सेटच्या सगळ्या नंबरपेक्षा तो मोठा असला पाहिजे. तर ठीक आहे, 0 हा ह्या प्रत्येक एलिमेंटपेक्षा मोठा आहे, 0 सगळ्यामध्ये मोठा आहे. 0पेक्षा मोठे सगळे रिअल नंबर 0.1, देन आपण हे सगळे रिअल नंबर्स याच्यामधले असतील. आपण समजण्याचं फक्त 1, 2, 3 डॅश डॅश इन्फिनिटी हे सगळे अप्पर बाउंड्स आहेत या सेटचे. आणि सगळ्या अप्पर बाउंड्समधला आपल्याला लिस्ट अप्पर बाउंड काय मिळेल. लिस्ट अप्पर बाउंड म्हणजेच त्याला आपण सुप्रीमम असं म्हणतो. सुप्रीमम हा 0 आहे, सगळ्या अप्पर बाउंड्समधला लिस्ट हा 0 हा आहे. सिमिलरली आपल्याला याचा आणि 0 हा या सेटचा एलिमेंट नाही, कारण ह्या सेटचे एलिमेंट 0कडं ॲप्रोच होतात, पण एक्झॅक्टली 0 हा एलिमेंट या सेटचा मेंबर नाही आहे. म्हणून लिस्ट अपर बाउंड किंवा 0 डज नॉट बिलॉंग टू गिवन सेट. नाव वी फाइंड हिअर, वी हॅव टू फाइंड हिअर ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑर इन्फिमम. फॉर दॅट वी फाइंड हिअर सेट ऑफ लोअर बाउंड्स. आता सगळे लोअर बाउंड्सचा सेट आपण इथं कन्सिडर करू. या सेटमध्ये लोअर बाउंड्स आपल्याला कलेक्ट करायचे. लोअर बाउंड्स कुठले, ह्या सेटचा स्मॉलेस्ट नंबर कोणता असणार आहे, -1. -1 मध्ये जितका मोठा असेल तेवढी त्याची व्हॅल्यू लहान आहे. म्हणजे 1/2 आणि 1 मध्ये मोठा 1 आहे, पण मायनस असेल तर -1 हा -1/2 पेक्षा लहान आहे. मग आता आपल्याला लोअर बाउंड्स बघायचे. लोअर बाउंड्स म्हणजे असा नंबर की ते या सेटच्या प्रत्येक एलिमेंटपेक्षा लहान असला पाहिजे, किंवा ॲटलिस्ट सेटच्या एखाद्या एलिमेंटच्या तो बरोबर असला पाहिजे. म्हणजे -1 आणि -1पेक्षा सगळे लहान रिअल नंबर हे लोअर बाउंड्स होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल -2, -3 डॅश 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 सगळे निगेटिव्ह इन्फायनाईट. आणि ह्या दोघांमधले रिअल नंबर इन्फायनाईट ते देखील याचे लोअर बाउंड्स होतील. म्हणजे पहिला -1 मिळाला तर -1पेक्षा लहान असणारे सगळे रिअल नंबर्स हे लोअर बाउंड्स होतील. आणि सगळ्या लोअर बाउंड्समध्ये ग्रेटेस्ट कोणता आहे, ग्रेटेस्ट लोअर बाउंड और यालाच आपण काय म्हणतो, इन्फिमम. इन शॉर्ट आपण INF असं लिहितो, इज इक्वल टू -1 अँड -1 बिलॉंग टू गिवन सेट. -1 मात्र गिवन सेटचा
एलिमेंट आहे. सो नेक्स्ट वी सी हिअर अनदर एक्झाम्पल दॅट इज हिअर दिस सेट 1 by n. आता ह्या सेटचे एलिमेंट्स अगोदर आपण बघू. n बिलॉंग टू कॅपिटल N. या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? सगळे 1/n. n पण n बिलॉंग टू कॅपिटल N म्हणजे तो नॅचरल नंबरचा एलिमेंट असेल. आपण नॅचरल नंबर्स कुठले आहेत? नॅचरल नंबर्स 1 2 3 डॅश 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 हे सगळे इन्फानाईट हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत. आणि आता या सेटचे एलिमेंट काय? अगोदर nची एक एक व्हॅल्यू पुटअप करू. n इज इक्वल टू 1 जर पुटअप केले, n इज इक्वल टू 1 पुटअप केलं तर पहिलाच नंबर काय मिळेल? 1 by 1. 1 by 1 म्हणजे 1. n इज इक्वल टू 2 जर पुटअप केलं तर 1 by 2, देन 1 by 3, 1 by 4, 1 by 5 अँड डॅश डॅश. इट हॅज अ इन्फानाईट नंबर ऑफ एलिमेंट्स. आता 1 याची व्हॅल्यू ह्याला डेसिमलमध्ये 1 by 2 ला लिहिलं तर 0.50, 1 by 3 इज अ 0.33, 1 by 4 इज अ 0.25, 1 by 5 0.20, 1 by 6 इज अ 0.18 डॅश डॅश डॅश. म्हणजे हे एलिमेंट्स आपल्याला 1 त्याच्यापेक्षा कमी, दिस इज 0.50. ही व्हॅल्यू कमी 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 होत चालली. ही म्हणजे कुठं ॲप्रोच व्हायला त्या व्हॅल्यू 0कडे जात आहेत. ह्या व्हॅल्यू 0कडं ॲप्रोच होत आहेत. पण ह्या सेटचा एक्झॅक्टली 0 हा एलिमेंट असणार नाही. ह्या सेटचा एलिमेंट एक्झॅक्टली 0 असणार नाही. 0च्या जवळपास व्हॅल्यू जातील. 0.000001 पर्यंत जाईल, पण एक्झॅक्ट 0 नाही आपल्याला मिळणार नाही. तर आता या सेटचे हे एलिमेंट्स आपल्याला लक्षात येतील. याच्यातून आपण सुप्रीमम बघूत. आता सुप्रीममसाठी आपल्याला आधी अप्पर बाउंड्स काढावं लागतील. तर अप्पर बाउंड्सचा सेट बघा. अप्पर बाउंड्स कोणते असतील या सेटचे? म्हणजे या सेटचे अप्पर बाउंड काढता येतील का आपल्याला? नाही. येस, अप्पर बाउंड्स आपल्याला काय मिळतील? म्हणजे ठीक आहे, हे ह्या सेटचे एलिमेंट्स असणार आहेत. म्हणजे 1 आणि त्याच्यापेक्षा लहान नंबर्स आहेत. 0 आणि 1च्या मधले हे नंबर्स आहेत आणि 1 ह्या सेटमध्ये आहे. तर अप्पर बाउंड्स म्हणजे असा नंबर की ह्या सेटच्या प्रत्येक एलिमेंटपेक्षा ते मोठे असले पाहिजे. मग 1 आणि 1पेक्षा मोठे सगळे रिअल नंबर्स. आपण इथं समजण्यासाठी फक्त इंटिजर्स 1 2 3 आणि 1पेक्षा मोठे सगळे रिअल नंबर्स हे ह्या गिवन सेटचे अप्पर बाउंड्स असतील. आता ह्या सगळ्या अप्पर बाउंड्समधला लिस्ट नंबर कोणता आहे? 1. सो देअरफॉर लिस्ट अप्पर बाउंड आर वी से इट ॲज अ सुप्रीमम इज इक्वल टू 1. आणि हा या गिवन सेटमध्ये आहे. 1 हा या गिवन सेटचा एलिमेंट आहे. हे आपल्या सेटचे एलिमेंट्स आहेत हे. आणि हे म्हणजेच आपल्या समजण्यासाठी हे त्याच्या व्हॅल्यू काढलेले. सो नाऊ वी फाइंड इन्फिमम ऑर ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ दिस सेट. आता ह्या सेटचे बघा एलिमेंट्स काय आहेत? 1 आणि कमी कमी होत 0कडे जात आहेत. तर या इन्फिमम म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड काढण्यासाठी आपल्याला आधी लोअर बाउंड्स बघावं लागतील. तर लोअर बाउंड म्हणजे असा नंबर की तो ह्या सेटच्या प्रत्येक एलिमेंटपेक्षा लहान असला पाहिजे. तर ह्या सेटचे एलिमेंट कमीत कमी किती असतील? 0. म्हणजे 0 हा एक लोअर बाउंड होईल आणि 0पेक्षा लहान सगळे रिअल नंबर्स हे 0पेक्षा लहान असणारे सगळे रिअल नंबर्स हे लोअर बाउंड्स असतील. 0 -1 किंवा अजून याच्यामध्ये मधले सगळे रिअल नंबर्स -2 हे इन्फानाईट नंबर ऑफ याच्यापेक्षा लहान सगळे रिअल नंबर्स हे लोअर बाउंड्स असतील. आणि सगळ्या लोअर बाउंड्समध्ये ग्रेटर कुठला आहे? 0. सो ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑर वी से इट ॲज ए इन्फिमम इज इक्वल टू 0. आणि 0 मात्र या सेटचा एलिमेंट नाही आहे. यांची व्हॅल्यू कमी कमी होत चालली. 0च्या ॲप्रॉक्सिमेटली जवळ जाईल पण एक्झॅक्ट 0 असणार नाही. आणि याच्यामधला सुप्रीमम हा या सेटमध्ये आहे पण इन्फिमम मात्र या सेटचा एलिमेंट नाही आहे. आता यामध्ये आपण अजून एक एक्झाम्पल बघू जे इंटरवल्स आहेत. इंटरवल्स लाईक हिअर क्लोज्ड इंटरवल AB. आता सगळे इंटरवल्स जे आहेत तर सगळे इंटरवल्स हे बाउंडेड असतात. जसं क्लोज्ड इंटरवल AB म्हणजे क्लोज्ड इंटरवल AB म्हणजे ह्या दोन्ही एंड ह्या क्लोज्ड आहेत. म्हणजे ह्या एंडकडचा हा एलिमेंट ह्या सेटचा मेंबर आहे.
इकडची एंड क्लोज्ड आहे, हा देखील एलिमेंट या सेटमध्ये आहे. म्हणजे ह्या सेटमध्ये ए आणि बी मधले सगळे रिअल नंबर्स आहेत आणि स्वतः ए बी पण आहेत. आता दुसरा इंटरवल ओपन, लेफ्ट एंड ओपन आणि राईट एंड क्लोज्ड. ह्याला असं आपण म्हणणार दिस इज सेमी ओपन इंटरवल अँड लेफ्ट ओपन ए, राईट क्लोज्ड बी. जसं की ही एंड क्लोज्ड आहे, या सेटमध्ये बी हा रिअल नंबर आहे, मात्र ए हा या सेटचा मेंबर नाही. ए आणि बी मधले सगळे रिअल नंबर्स आहेत. आता दुसरा ओपन इंटरवल जर आपण घेतला, ओपन इंटरवल ए बी, ए आणि बी रिअल नंबर्स दोन्हीही नाही आहेत यामध्ये, ए आणि बी मधले रिअल नंबर्स आहेत. तर ठीक आहे, आता क्लोज्ड इंटरवल, कोणताही क्लोज्ड इंटरवल, याचं एक्झाम्पल क्लोज्ड इंटरवल 1 2 असं घेता येईल. आता हा सेट याच्यामध्ये 1 आणि 2 हे आहेत आणि 1 आणि 2 मधले इन्फानाईट नंबर ऑफ रिअल नंबर्स आहेत. मग आता ह्याचा लिस्ट, कधीही क्लोज्ड इंटरवलचा लिस्ट अपर बाउंड किंवा सुप्रीमम हा त्याची इकडची एंडचा जो एलिमेंट असतो, याचा 2 असेल, याचा बी हा असणार आहे, जो काय असेल. आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड किंवा ह्याला इन्फिमम जो म्हणतो, तर हा इकडचं एंडचा एलिमेंट असेल 1. लाईकली आता मात्र इथं काय, हे दोन्हीही इथं एंड क्लोज्ड आहेत, म्हणजे इन्फिमम आणि सुप्रीमम दोन्ही गिवन सेटचे एलिमेंट्स आहेत. इथं याचा सुप्रीमम बी आहे, इन्फिमम ए आहे. सुप्रीमम हा या सेटचा एलिमेंट आहे, पण इन्फिमम ह्या सेटचा एलिमेंट नाही आहे. इथं सुप्रीमम बी आहे, इन्फिमम ए आहे, मात्र दोन्हीही या सेटचे एलिमेंट्स नाही आहेत. म्हणजे सगळे इंटरवल्स हे बाउंडेड असतात.